ओम नमः शिवाय. नमस्कार श्रोते हो. पोथीवाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपण शिवमहापुराणाला सुरुवात केलेली आहे. त्यामधील वायव्य संहितामधील पूर्व भागातील आज 8वा अध्याय आहे. जरा तर या अध्यायामध्ये काय वर्णन आहे ते श्रवण करा. श्रोते हो, ऐका. वायू म्हणाला, पूर्वी पुरुषांमध्ये राहणाऱ्या अव्यक्तापासून ईश्वराच्या आज्ञेने बुद्धीपासून विशेषापर्यंत सर्व विकार क्रमाक्रमाने झाले. त्यानंतर त्या विकारापासून जगाला सर्व प्रकाराने अवश्य कारण असणारे ब्रह्मदेव, विष्णू आणि रुद्र हे 3 देव उत्पन्न झाले. त्या तिन्ही देवांच्या अंगी सर्व त्रैलोक्याला व्यापून टाकण्याइतकी अलौकिक शक्ती होती. त्यांचे ज्ञान हे असामान्य होते. त्या तिघास अनिमादिक अष्टमहासिद्धी अनुकूल होत्या. त्या तिघांवर प्रसन्न होऊन महेश्वराने सृष्टी उत्पन्न करणे, सृष्टीचे रक्षण करणे आणि सृष्टीचा संहार करणे या 3 कामात त्यांचा चांगला उपयोग होईल असे मनात आणले. मग पुनः त्या महेश्वराने हे तिघे देव परस्परांचा परस्पर मत्सर न करिता एकमताने वागतात असे पाहून त्यातील एकास सृष्टी करणे, रक्षण करणे आणि संहार करणे हे अधिकार दिले. हे तिघे देव एकमेकांपासून उत्पन्न झाले व ते तिघेही एकमेकास सांभाळून घेतात. एकमेकांच्या आश्रयाने त्यांची वरचेवर भरभराट होते व ते परस्परांच्या विचाराने राहतात. कोठे ब्रह्मदेव, कोठे विष्णू व कोठे रुद्र पूज्य मानतात. त्यावरून त्यांचा अधिकार किंवा ऐश्वर्य जास्त होते असा मुळीच भाग नाही. या 3 देवात हा देव सर्वात मोठा आहे, हा देव मोठा नाही असा दुराग्रह धरणारे लोक राक्षसच होतील. ते पिशाचच आहेत यात शंकाच नाही. हा देव सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या सर्वाहून अधिक पलीकडे आहे. महेश्वराला त्रिगुणाचा मुळीच संबंध नाही. त्याला 4 व्यूह आहेत. तो पूर्ण असून सर्व प्राणीमात्रास आश्रयभूत आहे. तो शक्तीच्या उत्पत्तीला कारण आहे. तो हा परमेश्वर या 3 आत्म्यास, प्रकृतीस आणि पुरुषासही कारण आहे. तो सहजगतीने सर्व जग निर्माण करून आपण सर्वांचा ईश्वर होऊन राहिला आहे. हा ईश्वर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. हा नित्य आहे, हा कालही नाही. याला परमेश्वर म्हणतात. तोच परमेश्वर ते तत्व आहे. त्या तत्वाचा तोच आधार असून त्याचा आत्मा आहे व तो तत्वातच राहतो. त्यामुळे महेश्वर, प्रकृती तसेच पुरुष, सदाशिव, भव, विष्णू आणि ब्रह्मदेव हे सर्व शिवस्वरूप आहेत. प्रधानापासून प्रथम बुद्धी झाली, त्यानंतर प्रख्यात अशी मती झाली. मतीपासून महतत्व झाले. महतत्वाच्या संक्षोभाने अहंकार झाला व हा 3 प्रकारचा आहे. अहंकारापासून पंचमहाभूते, पंचतन्मात्र आणि 10 इंद्रिये आली. वैकारीपासून अहंकार झाला. सत्वगुणांचे अधिकारामुळे सात्वगुण झाला. वैकारिक सर्ग तर तो एकदम सुरू झाला. ज्ञानेंद्रिये 5 असून कर्मेंद्रिये 5 आहेत. मन हे 11वे इंद्रिय आहे. ते आपल्या गुणांनीच उभयात्मक म्हणजेच कर्मेंद्रियाकडे व ज्ञानेंद्रियाकडे वळणारे असे होते. तमोगुणाश्रित जो अहंकार आहे त्यापासून भूतांची व तन्मात्राची उत्पत्ती होते. सर्व भूतांच्या, प्राणीमात्राच्या अगोदरपासून हा अहंकार असल्यामुळे त्याला भूतादिक असे म्हणतात. या भूतादीपासून शब्द झाला व शब्दापासून आकाश झाले. आकाशापासून स्पर्श उत्पन्न झाला. स्पर्शापासून वायू झाला. वायूपासून रूप झाले. रूपापासून तेज आले.
तेजापासून रसाची उत्पत्ती झाली, रसापासून पाणी झाले, पाण्यापासून गंध झाला, गंधापासून पृथ्वी झाली आणि अशा 5 भूतांपासून दुसरे स्थावर जंगम विश्व उत्पन्न झाले. ते सर्वजण पुरुषात राहून अव्यक्ताच्या कृपेने म्हणजेच आज्ञेने महतत्वापासून विशेष तत्वापर्यंत ब्रह्मांड उत्पन्न करतात. ज्यावेळी त्या अंडात ब्रह्मदेवाचे कार्य आणि कारण हे तयार झाले, तेव्हा त्या अंडात क्षेत्र जाणणारे ब्रह्मदेव असे नाव देऊन वाढू लागले. तोच प्रथमता देहधारी त्यालाच पुरुष म्हणतात. तो प्राणीमात्राचा आदिकर्ता आहे. तो ब्रह्मदेव सर्वांच्या अगोदर असतो. त्या अभिमानी ब्रह्मदेवाला ज्ञान आणि वैराग्य हे जिचे लक्षण आहे, तिची तुलना करता येण्यासारखी जगात दुसरी वस्तूच नाही. जिच्यापासून धर्म आणि ऐश्वर्य हे उत्पन्न होतात, अशी बुद्धी झाली, तिचे नाव ब्राह्मी होय. त्या ब्रह्मदेवाच्या मनात जी जी काही इच्छा असते, ती सर्व अव्यक्तापासूनच पूर्ण होते. कारण त्या अव्यक्ताच्या अंगी वशीकरणाचा गुण, सत्व रजोतमा गुण आणि त्याला त्यापेक्षा श्रेष्ठ असा परमेश्वराच्या साह्याची जरूर आहे. हे गुण त्याचे अंगी मुळापासून असल्यामुळे त्याला पाहिजे ते करता येते. तो ब्रह्मदेव आपली 3 रूपे करून जगात वागत असतो आणि त्या 3 रूपांनीच तो स्वतः सर्व जग उत्पन्न करतो, सर्व जगाचा संहार करतो आणि सर्व जगाचे कृपादृष्टीने रक्षणही करतो. त्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याचे वेळी चतुर्मुख म्हणतात व सृष्टीचा संहार करतेवेळी त्याला अंतक म्हणतात. 1000 मस्तके असतात त्यास पुरुष म्हणतात. अशा त्या स्वयंभूला 3 अवस्था आहेत. ब्रह्मदेवाचे स्थितीत म्हणजे सृष्टी उत्पन्न करताना त्याचे अंगी सत्व आणि रज हे 2 गुण असतात. संहार करायच्या वेळी कालरूप घेतले असतात, तमोगुण आणि रजोगुण असतात आणि विष्णूचे रूप घेऊन रक्षण करायच्या वेळी फक्त सत्वगुणच त्याचे अंगी असतो. याप्रमाणे त्या परमेश्वराच्या गुणांची वृद्धी 3 प्रकारांनी होते. ब्रह्मदेवाचे स्थितीत असता तो सृष्टीची उत्पत्ती करतो, कालाच्या स्थितीत असता सर्व जगांचा संहार करतो व पुरुषाच्या स्थितीत असता तो उदासीनपणे राहतो. असे परमेश्वराचे कर्म 3 प्रकारचे आहे. याप्रमाणे 3 जागी वाटला गेल्यामुळे ब्रह्मदेवाला त्रिगुण म्हणतात. 4 प्रकाराने वाटले गेल्यामुळे त्यास चतुर्व्यूह असेही म्हणतात. तो सर्व देवांच्या व जगाच्या आधीपासून असल्यामुळे त्यास आदिदेव म्हणतात. तो कधी जन्माला आला नाही म्हणून त्यास अज म्हणतात. तो सर्व प्रजाचे रक्षण करतो म्हणून त्यास प्रजापती असेही म्हणतात. त्या महासामर्थ्यवान ब्रह्मांडाचा हा सोन्याचा मेरू पर्वत नाल आहे. समुद्र हे गर्भोदक असून पर्वत हे त्या गर्भावरील वेष्ठण आहे. त्या अंडात हे सर्व लोक, अंतर्विश्व आणि हे सर्व जग चंद्र, सूर्य, नक्षत्र, ग्रह आणि वायू यासह राहतो. हे अंड बाहेरील बाजूंनी 10 पट पाण्याने वेढलेले आहे. ते सर्व पाणी त्यापेक्षा 10 पट अग्नींनी सभोवती वेढले आहे. त्या अग्नीच्या सभोवती 10 पटीने वायूचे वेष्ठण आहे. वायू हा सभोवती आकाशाने वेढलेला असून आकाश भूतादिकांनी व्यापले आहे. भूतादिकास त्या अव्यक्ताने व्यापले आहे. ते अव्यक्त मोठे शक्तिमान आहे. या 7 प्रकारच्या स्वाभाविक वेष्टनांनी हे अंड बाहेरून वेढलेले आहे. या अंडाच्या आश्रयाने एकमेक अशा या 8 प्रकृती राहिल्या आहेत. त्या परस्परांपासून उत्पन्न झाल्या आहेत व त्या परस्परात सांभाळून घेतात. आधार आणि आश्रय आणि आश्रयाचे स्थान याच्या संबंधाप्रमाणे विकारीमध्ये विकार राहतात. जसे कासव आपले अंग
आटोपूनही घेते आणि पूर्वीप्रमाणे बाहेर पसरूनही शकते. त्याचप्रमाणे अव्यक्त हे सर्व जग उत्पन्न करते आणि उत्पन्न केल्यावर पुन्हा त्यांचा संहारही करते. हे सर्व अव्यक्तापासून सरळ मार्गाने उत्पन्न होते आणि प्रलयकाळची वेळ आली असता उलट रीतीने ते सर्व जग लय पावते. गुण हे कालाला अनुसरूनच विषम आणि सम असे व्हायला पाहिजे असेल तसे होतात. गुण समसमान झाले म्हणजे लय होतो आणि कमी जास्त झाले म्हणजे जगाची उत्पत्ती होते. ते हे अंड मोठे घट्ट आणि मोठे विशाल आहे. ते ब्रह्मदेवाचे स्थान मानले आहे. त्या अंडाला ब्रह्मदेवाचे क्षेत्र म्हणतात आणि ब्रह्मदेवाचे क्षेत्रज्ञ म्हणतात. अशा प्रकारच्या अंडाच्या हजारो कोटी आहेत असे जाणावे. प्रधानाचे सर्वत्र जाणे येणे असल्यामुळे त्या अंडकोटी बाजूला खाली वर अशा राहिल्या आहेत. तेथे प्रधानाने शंकराचे संहार मिळवून चतुर्मुख ब्रह्मदेव, विष्णू आणि रुद्र हे उत्पन्न केले. महेश्वर हा अव्यक्ताहून वेगळा असून अव्यक्तापेक्षा श्रेष्ठ आहे. हे अंड अव्यक्तापासून उत्पन्न झाले. अंडापासून हा परमात्मा उत्पन्न झाला आणि ब्रह्मदेवाने हे सर्व लोक निर्माण केले. मी हा अगोदर झालेला अबुद्धी प्रधान सर्ग सांगितला. प्रलय हा आत्यंतिक असा आहे. तो अकाली हो. तो फक्त परमेश्वराच्या लीलेमुळेच होतो, ज्याच्या तुलना करता येत नाही, ज्यात ब्रह्मश्रेष्ठ आहे, ज्यापासून प्रकृती झाली, ज्याला जन्ममरण आणि तरुणपणा नाही, ज्याची शक्ती फार मोठी आहे, त्याचा वर्ण पांढरा शुभ्र असून लाल भडक, जे रजोगुणी आणि सत्वगुणी आहेत, जे पुरुषासहित राहते, त्यालाच कारण म्हणतात. तो उत्पादकामुळेच व रजोगुणामुळेच अतिरेक झाल्यामुळे लोकांच्या संततीची वाढ करण्यास कारण असणाऱ्या 8 प्रकारच्या विकारात सृष्टी उत्पन्न करत्यावेळी उत्पन्न करून पुनः प्रलयकाळच्या वेळी त्या सर्व खाऊन टाकतो. प्रकृती स्थापन केलेले कारण जोपर्यंत राहतात तोपर्यंत जन्मास येणे वगैरे प्रकार चालू राहतात. या सर्व गोष्टी अलौकिक सामर्थ्य असणाऱ्या महेश्वराच्या इच्छामात्राने घडत असतात. या प्रकारे शैव नावाच्या महापुराणातील वायव्य संहितेच्या पूर्वभागापैकी लोकांच्या उत्पत्तीचे वर्णन नावाचा हा 8वा अध्याय येथेच पूर्ण झाला. ओम नमः शिवाय.